ये साक्षी ये की ये इकडे ये खुर्ची देते ये ग बाई बस थांब बस इथं हां सांगा कसा काय आमच्या घरचा रस्ता चुकलाय आज हां करते ना मग सगळं करते मी पुण्यावरून कोर्स करून आली ब्युटी पार्लरचा इथून नाही केला गावातून नाही तर मार्केटमधून पुण्यावरून करून काय तुला करायचं आहे हां काय आब्रू हां हां करते हां हां तेच ॲब्रू म्हण म्हणणं येणं महत्त्वाचं नाही ग करणं येणं महत्त्वाचं आहे हां करते ना 150 रुपये घेणार ॲब्रूला हां आणि तिकडं तिच्याकडे जाताना तेव्हा कसं होतं वरच्या पार्लरमध्ये जाताना तेव्हा बरोबर येते की सगळं पण तुला इन्स्टंट पाहिजे ना लगेचच मग 150 रुपये करायचं असेल तर कर ना तर जा माझ्याकडे लई ढीग लागलेला असते कस्टमरचा हां कोण दिसत नाही म्हणजे मी आता येऊ नका वेळ दिलेली असते सगळ्यांना काही मी अशी काय तू फालतू समजली रे टाईमावरच येतात सगळेजण आम्हाला घरातली कामं करायची स्वयंपाक करायचा पोरा बाळांना खाऊ घालायचं सगळ्यांना झोपवायचं दुपारी आणि मग ही पार्लरची कामं करायची आम्ही काय मोकळा नसतो त्या शेजारच्या पूजेगत सांगा येस हां बोल काय करायचं तुझं ते बस मग कर इकडं आता ॲब्रो तुझं काय करायचं ते मला सगळं एकदम सांग मला हां ॲब्रो झाली हां करते ना हेअर कटिंग हो करते हे बघ हेअर कटिंगमध्ये मी करणार काय हा असा ह्या कंगव्याने आहे ना फक्त असं करत जाणार आणि कैचीने अशी कट करत जाणार म्हणजे ते आता ते यूट्यूबवर आपण बघतो का नाही असं टक 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 वेणीवर 2-3 कट उडवले झाली हेअरस्टाईल प्रियंका चोपडासारखी किती घेणार म्हणजे 4000 हां प्रियंका चोपडाची हेअरस्टाईल करायची गल्लीतल्या पूजीची नाही सांगायलीस चल तुझं नाही माझं नाही 2000 लास्ट फायनल ते तू माझी जवळची आहेस म्हणून हां आणि कलर पण करते ना कुणासारखा कलर करायचा आहे करीनासारखा दीपिकासारखा अनुष्कासारखा कुणासारखा करायचा आहे सांग फक्त करीनासारखा कलर सगळ्यात महाग आहे मी पहिला सांगून ठेवते 5000च्या खाली 1 रुपये घेणार नाही का गेल्या वर्षी दवा दान कलर करून आलीस गावातनं किती रुपये दिलीस 7000 रुपये दिलीस ना आणि ती काही मिक्स करतात ते बी माहीत नसते हां तेव्हा तुम्ही गप देताय ग आणि आम्ही इथं तुमच्या डोळ्यासमोरनं सगळं मिक्स करून चांगलं तुमच्या केसांवर थापतोय तिथं तुम्हाला पैसे द्यायला वाईट वाटतात वे बाग गवा पाहिजे असेल सांग ना तर मी आता अजिबात ॲडजस्ट करणार नाही हां आता भावाच्या लग्नात चालले आहेस तर कशी जायला पाहिजे नटून थटून म्हणायला पाहिजे सगळेजण हा ग कुणी केली तुझं मेकअप एवढी भारी दिसायलीस आणि असं एवढं भारी वॅक्स करून देईन ना 1 नंबर वॅक्स करून देईन मी पार्लरचा कोर्स कुठून केला माहिती आहे ना तुला पुण्यावरून गेलेला आहे इथून तिथून गेला नाही आणि माझ्या भावाने येताना तिकडं एवढं भारी सगळं सामान पाठवून दिलं असं तो ॲब्रो करायचा तुमचा दोरा असं काही शिवायच्या दोऱ्याने ॲब्रो करत नाही मी आणलाय त्यांनी तिकडं पुण्या मुंबईवरनं हां एकदम ब्रँडेड पैसे लागणार ना ॲब्रोला हां चालते नाही आत्ता नाही करणार बाई मी सगळी घरातली कामं करणार सगळ्यांना झोपू घालणार जीव घालणार सगळे शांत झाले की तेव्हा मग ॲब्रो करणार आणि तुझं सगळं आवरून देणार बघ करायचं असेल तर कर नाही तर जा माझ्याकडले कस्टमर येतो हां चालते 3-3च्या पुढे यायचं आणि मग सगळं करून घेऊन जायचं आणि हां करायच्या अगोदर हातात पैसे द्यायचे हा इथला रूल्स आहे घरगुती म्हणून सगळेजण येऊन मला इथं गोड बोलून चुन्ना लावून जातात ते मला चालणार नाही हो आणि तुम्ही व्हिडिओ बघताय तर खरं सबस्क्राईब कोण करणार बरं चला मग पटकन सबस्क्राईब करा हां